पुणे बंगळुरू महामार्ग विस्तारीकरण कामांतर्गत गोकुळ शिरगाव परिसरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणं आज हटवण्यात आली। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार एमडी इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या माध्यमातून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। कागल ते सातारा दरम्यानच्या महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे, पण महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम 6 महिन्यापासून बंदच आहे। त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली होती। त्याचा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय। त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग देखभाल ठेकेदार कंपनी एमडी इन्फ्रास्ट्रक्चर्स यांच्या वतीनं आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। आज सकाळी 11 वाजता बंदोबस्तात जेसीबी मशीन, क्रेन, ट्रॅक्टर यांच्या साहाय्यानं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। महामार्गाला लागून असलेल्या खोकी, टपऱ्या, जाहिरात फलक यासह काही व्यावसायिकांनी उभारलेल्या छपऱ्या हटवण्यात आल्या। त्यानंतर काही मिळकतदारांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घेण्यास सुरुवात केली। आज दिवसभरात कणेरीवाडी फाटा ते मयूर पेट्रोल पंप दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणं हटवण्यात आली। या मोहिमेचं नक्कीच स्वागत आहे, पण काही दिवसात पुन्हा अतिक्रमणं होणार नाहीत याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे।